इचलकरंजीतील छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळील महानगरपालिकेच्या 21 क्रमांक शाळेजवळ असलेल्या PMC उर्दू शाळेमध्ये एका कर्मचाऱ्याचा साखरपुडा आयोजित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला। शाळेच्या इमारतीतच विवाह सोहळ्याप्रमाणे सजावट करून कार्यक्रम सुरू असल्याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यानंतर महानगरपालिका आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे। इचलकरंजीतील छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळील महानगरपालिकेच्या 21 क्रमांक शाळेजवळ असलेल्या PMC उर्दू शाळेमध्ये आज एका कर्मचाऱ्याचा साखरपुडा आयोजित करण्यात आला होता। यासाठी शाळेच्या वर्गखोल्या आणि परिसराची सजावट करण्यात आली होती। या समारंभासाठी अनेक जण उपस्थित होते। या प्रकाराची माहिती सामाजिक कार्यकर्ते संतोष कांदेकर आणि आदित्य गवळी यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने शाळेत जाऊन संबंधितांना जाब विचारला। महानगरपालिकेच्या शाळेत साखरपुडा किंवा विवाह सोहळा कसा आयोजित केला जाऊ शकतो असा सवाल त्यांनी उपस्थित केला। यावेळी कार्यक्रमस्थळी काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। यावेळी उपस्थित नातेवाईक, वधूवर आणि इतर पाहुण्यांनी तेथून निघण्यास सुरुवात केली। यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे या प्रकाराची लेखी तक्रार केली। तक्रारीची दखल घेत आयुक्तांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवून संपूर्ण प्रकाराचा अहवाल मागवला आहे। प्राथमिक चौकशीनंतर संबंधितांवर नियमानुसार कारवाई केली जाईल असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं। दरम्यान शाळेच्या मुख्याध्यापकांनी संबंधित महिला कर्मचारी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यानं मानवतावादी दृष्टिकोनातून हा साखरपुडा आयोजित करण्यास मदत केल्याचं स्पष्टीकरण दिल्याची माहिती आहे। मात्र सरकारी अथवा महानगरपालिकेच्या मालकीच्या शैक्षणिक इमारतींचा खाजगी समारंभासाठी वापर करण्यास परवानगी आहे का हा प्रश्न उपस्थित झालाय। आता चौकशी अहवालानंतर प्रशासन कोणती कारवाई करणार हे पाहावं लागणार आहे।